सुबोध भावे दिग्दर्शित वैदेही परशुरामी, सुबोध भावे आणि सुमित राघवन अभिनीत संगीत मानापमान हा मराठी म्युझिकल ड्रामा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय। कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे मूळ कथानक असलेलं आणि नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांनी आपल्या अभिनयाने सजवलेल्या संगीत मानापमान या नाटकाला सुबोध भावे आणि त्यांच्या टीमने चित्रपट रूपाने मोठ्या पडद्यावर अवतरित केलं आहे। कट्यार काळजात घुसल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी सुबोध भावे हे दिग्दर्शनाकडे वळले आहेत। एक दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा दुसराच सिनेमा, म्हणूनच तुलनेने नवीन असलेल्या ह्या दिग्दर्शकाने काय चांगल्या आणि काय वाईट गोष्टी आपल्याला या चित्रपटाद्वारे दिल्या आहेत ते बघूया। चित्रपटाचं नावच हे संगीत मानापमान असल्यामुळे साहजिकच त्याच्यातील गाणीही चांगली असायलाच हवीत। तर तब्बल 14 गाणी या चित्रपटात आहेत आणि त्यातील बहुतांश गाणीही सुरेख जमून आली आहेत। यातील काही गाणी तर संवादाच्या स्वरूपाचं असल्यामुळे ती बघायलाही मजा येते। पार्श्वसंगीत हे या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे। चित्रपटात एखाद्या साध्या भासणाऱ्या सीनला सुद्धा त्याचं पार्श्वसंगीत खुलून ठेवतं। हा चित्रपट जास्त करून खऱ्या लोकेशन्सवर शूट केला असल्यामुळे आणि VFXचा वापरही चांगला केला असल्यामुळे ऐतिहासिक चित्रपट बघितल्याचा एक चांगला अनुभव, एक चांगला फील हा चित्रपट देतो। टीजर ट्रेलर बघून मला भीती वाटत होती की VFXच्या दृष्टिकोनातून हा चित्रपट निराश तर नाही करणार ना, पण लिमिटेड बजेटमध्येही त्यांनी एक चांगली कलाकृती सादर केली आहे। खरं तर जेव्हा तुम्ही एक ऐतिहासिक चित्रपट रिअल लोकेशन्सवर शूट करता तेव्हा सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून तो अधिकच सुंदर होतो। सिनेमाचं कॉस्ट्युम डिझाईनही छान होतं, फक्त प्रॉपमध्ये वापरलेल्या तलवारी जरा खऱ्या वाटायला हव्या होत्या, खास करून ही तलवार। एका नाण्याच्या 2 बाजूंप्रमाणेच या चित्रपटाच्या काही चांगल्या गोष्टीही त्याच्या वाईटासाठी कारणीभूत ठरल्या आहेत। चित्रपटातील गाणी चांगली आहेत, पण काही ठिकाणी त्यांचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो। एकामागून एक अशी लागोपाठ येणारी गाणी चित्रपटाच्या कथेला संथ करतात। चित्रपटाची कथाही 114 वर्ष जुनी असल्यामुळे तिच्यातील रस इतर चित्रपटांनी आणि मालिकांनी शोषून तिला नीरस केली आहे, म्हणूनच या चित्रपटात ती आउटडेटेड वाटते। अशा प्रकारची कथा कित्येक वेळा इतर चित्रपटात आणि मालिकांमध्ये आपण पाहिली आहे, त्यामुळे या चित्रपटाची कथाही खूपच प्रेडिक्टेबल होऊन जाते। चित्रपटाच्या क्लायमॅक्सने पूर्ण चित्रपटावर पाणी ओतलं आहे। शेवटपर्यंत वरवर चांगला वाटणारा चित्रपट शेवटच्या त्या लुटूपुटूच्या हास्यास्पद लढाईमुळे निराश करतो। याचं पूर्ण श्रेय ॲक्शन कोरिओग्राफर आणि दिग्दर्शकाला द्यायला हवं। ज्यांनी नाटक पाहिलं आहे त्यांना कदाचित हा सिनेमा आवडेल, कारण चित्रपटाचं ॲडॅप्टेशन चांगलं आहे, पण आजच्या जनरेशन YZला हे कितपत प्रश्नी पडेल हे सांगू शकत नाही।